नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निखिल जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण ज्या यंत्राबद्दल माहिती घेणार आहे ते आहे आपलं कॉटन प्लांटर। याच्यामध्ये आपण जे आहे कपाशी, मक्का, त्याच्यानंतर सोयाबीन व इतरही पिके टोकन पद्धतीने आपण याच्यामध्ये पेरू शकतो। याचे काय वैशिष्ट्य, काय त्याचे फायदे आपल्याला होऊ शकते हे आपण बघूया। याच्यामध्ये काय होते की अति घन पद्धत लागवड यंत्रणा हे कापूस मध्ये आता जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहे, ज्याच्यामध्ये तुमचं जे तण वगैरे आहे हे कमी प्रमाणात निघते। झाडाचं प्लांट पॉप्युलेशन तिथे आपण वाढवतो, ज्यामुळे बोंडांची संख्या सुद्धा वाढते आणि ॲव्हरेज मध्ये सुद्धा लोकांना त्याचा फायदा होतो आणि तण नियंत्रण राहिल्यामुळे जो आपला खर्च आहे तो सुद्धा आपला कमी राहतो। तर चला आपण जाणून घेऊया या यंत्राबद्दल। तर हे आहे आपलं लेटेस्ट वर्जन। याच्यामध्ये आपण जे कॉटन प्लांटेशन साठी जनरली सगळ्यात जास्त हे यूज करत आहेत, त्याच्यानंतर मक्क्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। सोयाबीन जर टोकन पद्धतीने जर आपल्याला करायची आहे ते सुद्धा आपण याच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त असं हे यंत्र आहे प्रत्येक याच्यासाठी। आणि याचा विशेष म्हणजे असा आहे, हे यंत्र आपलं 20 HP पासून 20 HP वरील कोणत्याही ट्रॅक्टर साठी अत्यंत असं उपयुक्त आपण लाभकारी म्हणू शकतो। तर का बरं लाभकारी आहे, तर सर्वप्रथम आपण कपाशी जे आहे किंवा सोयाबीन आहे किंवा मका आहे, हे जेवढे पीक आहे हे आपण 1 इंचापर्यंत किंवा 1.5 इंचापर्यंत जास्तीत जास्त पेरणी करतो। तर याचा मेन प्रमुख उद्देश काय आहे की जास्त जर आपण खोलीवरती बी पेरलं तर ते उगवण क्षमता त्याची कमी होते। तर या यंत्राद्वारे आपण ती सर्वात मोठी जे कन्सेप्ट आहे तो याच्यात आपण डेव्हलप केलेला आहे। या मशीनचं वेट जास्त नाही, त्या कारणामुळे बी जास्त खोलीवर जाण्याचा प्रश्नच उरत नाही। तरीही आम्ही याच्यासाठी डीप कंट्रोल राहावी यासाठी म्हणून आम्ही साइड व्हील अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेले आहे, जे हाय रबर क्वालिटी मध्ये, ते व्हर्जिन रबर क्वालिटी मध्ये 3 इंच बाय 10 इंच मध्ये हा व्हील येतो। याला बेरिंगची ऍडजस्टमेंट दिलेली आहे आणि किती खोलीवरती आपल्याला हा रुतवायचा आहे हे आपण या चाकाद्वारे ते निर्धारित करू शकतो। त्यानंतर आपण हे जे दाते बनवलेले आहे हे प्लांटर टाइप, टोटली प्लांटरचे दाते म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये जे आपलं बियाणं आहे हे सीड बॉक्स मधून निघाल्यावर स्ट्रेट आपला या पाईपामध्ये जात आहे आणि पाईपानंतर हे जे फोरो दिलेला आहे, हा जो दाता दिलेला आहे याला आपण अशी चपटा पाईप लावून हे याच्यामध्ये एक एक बी, हे पूर्ण आपण पेटेंटेड मॉडेल आहे, हे आपण पेटंट घेतलेलं मॉडेल आहे। कारण याचं वैशिष्ट्यच त्याच पद्धतीचं आहे की ज्यावेळेस तुमचा ट्रॅक्टर पुढे येईल, जसं बियाणं तुमचं खाली पडेल, ट्रॅक्टरचा डायरेक्शनने पुढे राहील, तर बियाणं आपलं ऑटोमॅटिकली कोणत्याही पाईपाला टच न होता आपलं काकरामध्ये पडेल आणि कितीही ओलीत जरी पेरला आपण तरी हे बेरणार नाही। याच्यासाठी ही जी सिस्टीम आहे, याच्यामध्ये जे सिस्टीम आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपलं बी पडते तर हे प्रॉपर डेप्थवर पडायला पाहिजे। याच्यात तुमच्या सराउंडिंग मध्ये कोणत्याही वातावरणाशी संपर्क न येता डायरेक्ट तो आपल्या काकरामध्ये जाऊन एका विशिष्ट अंतरावरती, जसं आपल्याला अंतर पाहिजे बियापासून बियाचं 6 इंच, 9 इंच, 12 इंच, त्या पद्धतीने हे प्लांट टू प्लांट डिस्टन्स आपल्याला प्रॉपर त्याच्यामध्ये ह्या दात्यामुळे आपल्याला मिळणे सहज शक्य आहे। याच्यामध्ये फक्त पेरणी ज्यावेळेस करतो त्यावेळेस फक्त एकच लक्षात घेणे आहे की ज्यावेळेस आपण पेरणी चालू करतो तर चालता चालता मशीन खाली ठेवणे आणि चालता चालताच मशीन वरती उचलल्या गेली पाहिजे, हा याचा ह्यामध्ये एक प्रमुख घटक आहे ज्याच्यावर लक्षात घेणे आहे। पेरणी करताना ट्रॅक्टर चालू याच्यामध्ये मशीन खाली ठेवायची आणि चालू याच्यामध्येच मशीन वरते करायची, हा एक मेन आहे। तर आणखीन सीड कशा पद्धतीने वर्किंग करते, तर सीड टू सीड आपण डिस्टन्स कसं मेंटेन करू शकतो ते आपण बघू। जसं तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता, एक चाक दिलेला आहे, चाकावरून हे सर्व चेनची यंत्रणा पूर्णतः आहे याच्यावर आपण फिरवलेली आहे। तर या एकाच चाकावरून आपण खत आणि बी दोन्ही मॅनेज करतो आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये हे जे सीड फीडिंग सिस्टीम आहे याच्यात एक आडवी प्लेट दिलेली आहे, ज्या आडवी प्लेटला प्रत्येक याचे खाचे वेगवेगळे राहतात। 6 खाचेची प्लेट येते, याच्यामध्ये 10 खाची, 12 खाची, त्याच्यानंतर 18 खाचेची सुद्धा प्लेट येते। प्रत्येक खाच्याचं एक आपलं महत्व आहे, जसं आपण समजून घेऊ शकतो। 18 खाची जर आपण प्लेट लावली तर आपलं 6 इंचावरती प्रॉपर डिस्टन्स मेंटेन होते बियापासून बियाचं।
त्याच पद्धतीनं 12 खाचीचं जर प्लेट लावली तर आपण तेच अंतर तिकडे तुम्ही 9 इंचावरती करू शकता. म्हणजे जसं जेवढे गाले आपले कमी राहतील तेवढी आपलं बियापासून बियाचं अंतर वाढते. जसं 6 खाचेची जर आपण फिरकी लावली तर आपलं साधारणतः आपल्याला 1 फुटापर्यंत. तर असे असे सर्व पॅरामीटर्स आम्ही ज्यावेळेस तुम्ही मशीन नेता त्यावेळेस हे सर्व गोष्टी समजून सांगतो. जसं आता बॉक्स आहे, बॉक्समध्ये बियाणं येणार, बी एका लेवल पर्यंतच फक्त आपल्याला ठेवायचं आहे. याच्यासाठी हे शटर दिलेलं असते, याच्यावर हे नंबरिंग दिलेलं असतात. जसं कपाशीचा आपण विचार केला तर 1 नंबर दिलेला आहे, फक्त 1 नंबर पर्यंत आपल्याला ठेवणं आहे. नंतर हे लॉक करून घेणं आहे. लॉक केल्यानंतर हे याच्यामध्ये असे स्लॉट दिलेले असते, स्लॉट मध्ये तुम्ही तुमचं गेट टाकून द्या. गेट टाकल्यानंतर फक्त बियाणं याच एवढ्या भागातून खाली जायला पाहिजे. खालून गेल्यानंतर बियाणं एक एक बी, कारण की प्रत्येक प्लेट हे बियाण्यानुसार डेव्हलप झालेली आहे, तर याच्यामध्ये एक एक दाना घेतला जातो. दाना घेतल्यानंतर हा ब्रश अत्यंत महत्वपूर्ण असं काम आपलं स्वतःचं बजावतो. ब्रशचं वर्किंग असं आहे का ज्या वेळेस तुम्ही बियाणं टाकता, बियाणं एक एक घेतं, यदा कदाचित एखाद्या वेळेस बी जर त्याला चिपकलं प्लेटला आणि तो जर पुढे न्यायला गेलं तर ते पुढे जाऊ देणार नाही. हे बी याच्यामध्ये आल्यानंतर ब्रश त्याला आतमध्ये लोटून देईल, ब्रश आतमध्ये लोटून देईन आणि आपल्याला योग्य ते डिस्टन्स मेंटेन, म्हणजे एकही आपला खाचा असा रिकामा जाणार नाही किंवा बी पुढे जाणार नाही. अशाच पद्धतीचे आपले 3 बॉक्स, 5 बॉक्स आणि 7 बॉक्स अशा पद्धतीने याच्यावरती आपण सेट करू शकतो. त्याच्यानंतर ही आपली खताची आपण फर्टिलायझर बॉक्स दिलेला आहे, खताचा बॉक्स आहे. याच्यामध्ये आपण आता जसं 3 याचा तुम्ही पेरणी यंत्र घेतलं 3 दात्यामध्ये तर 3 याचा बॉक्स राहील. याच्यामध्ये आपण तिन्ही याला याच्यामध्ये खत देऊ शकता. वेगवेगळं जेवढं किलो तुम्हाला जसं द्यायचं आहे, जसं आमच्या इकडे सोयाबीन आपला तूर आहे, तुरीच्या मधात कपाशीची लागवड करता, ज्या पद्धतीनं ज्या मात्रानं तुम्हाला खताला सोयाबीनला खत द्यायचं असेल किंवा तुरीला खत द्यायचं असेल किंवा कपाशीला, त्या मात्रेनं आपण तेवढं खत त्यांना देऊ शकतो. तर याच्यामध्ये मेन विशिष्ट फायदा याचा असा आहे या मशीनचा की याच्यामध्ये काकर फाडणे, बी टाकणे आणि भी झाकणे या तिन्ही क्रिया एकत्र होतात. खत सुद्धा दिल्या जाते. आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल प्रॉपर ड्रायव्हर आपल्याला मिळत नाही. ड्रायव्हर प्रॉपर न मिळण्या कारणामुळे आपल्याला कसं सव्वा आणि बेल्या हा आपला समान राहत नाही. जसा कोणी पोट्या म्हणतो त्याला सवा म्हणतो, तर सवा आणि बेल्या म्हणजे पलटून आल्यानंतरचं जे ठराविक अंतर जेवढं मेंटेन असायला पाहिजे, 3 फुटाचा जर सवा आहे तर 3च फूट अंतर आपलं ट्रॅक्टर पलटून आल्यानंतर भेटायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण मार्करची सिस्टीम सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. याच यंत्रामध्ये ह्याच किमतीत आपल्याला ते यंत्रणा प्रोव्हाइड होते. मार्कर सिस्टीम असल्या कारणामुळे काय आहे की तुमच्या गावात तुमच्या जवळ जर एखादा प्रॉपर ड्रायव्हर जरी नसेल परंतु त्याला ट्रॅक्टर चालवता येतो, तो सुद्धा तो पेरणी योग्य रीतीनं करू शकतो. या यंत्राद्वारे चांगल्या पद्धतीनं लोकांनी पेरणी केलेली आहे आणि एका दिवसाला किमान कमीत कमी 15 एकर ते जास्तीत जास्त 25 एकर पर्यंत टोपणी करतात. परंतु माझं असं म्हणणं राहील की प्रत्येकानं 10-12 एकरच्या वरती पेरणी करू नये, कारण की जेवढी शांततेत आपण पेरणी करू तो तेवढ्या योग्य रीतीनं आपली पेरणी होऊ शकते. आणि त्या पद्धतीनं हे सोयाबीन टोपणीचं सुद्धा काम करते, तुमच्या कपाशी टोपणीचं काम सुद्धा करते आणि योग्य अंतरावर, ठराविक अंतरावर. जसे व्हॅक्यूम प्लांटर आज मार्केटमध्ये आहे, 4.5 लाख रुपयाचे प्लांटर आहे, परंतु त्याच पद्धतीचे त्याच्यापेक्षा तर नाही म्हणू शकत मी, पण त्याच्या समतोल तेवढ्या प्रॉपर ॲक्युरसी मध्ये आपलं हे मशीन, हे एवढं कमी दरातलं मशीन योग्य रीतीनं काम करत आहेत. तर कृपया तुम्हाला भविष्यात कधीही कपाशी टोपण यंत्र तुम्हाला घ्यायचं असेल तर जळमकर इंडस्ट्रीज निर्मित या यंत्राचा तुम्ही विचार करू शकता. याला शासनाची सबसिडी सुद्धा मिळालेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं गव्हर्नमेंट याला सबसिडी प्रोव्हाइड करते आहे. आपण याचा टेस्ट रिपोर्ट सुद्धा निघालेला आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा याला अप्रूव्ड आहे आणि आपण हे संपूर्ण महाराष्ट्रात तर पुरवठा देतच आहोत, परंतु कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरातला सुद्धा मी मशीन्स दिलेले आहेत. तर ज्यांनाही कोणाला याची आवश्यकता असेल कृपया जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला नक्कीच आवश्यक भेट द्या आणि जळमकर इंडस्ट्रीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.